जळगाव येथील पंढरपूर या ठिकाणी उत्तेजकांची गैरसोय। या ठिकाणी बरीच गायी आजारी असल्याचे दिसून आले। या ठिकाणी गोसेवक गेल्यामुळे त्यांना या गायींची अवस्था दिसली। पंढरपूर ठिकाणी कर्मचाऱ्यांची बोलताना माणसं कमी असल्याचे सांगण्यात आले। या कारणामुळे गायींची अशी अवस्था दिसून आली। त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली असे सांगण्यात आले। बिना चाराचं शेण खायला टिल ते डोरपा ती दावडी शेण साठी पा नालायकपणा आहे चालू। वा यांचं थोडंफार हात खूप छान। काका एका साईडला पाणी असणं आणि सगळ्यांना पाणी पाजण्यामध्ये फरक आहे ना। जे दिसलंय ना तुम्ही तेच बोलताय, मी तुम्हाला तेच सांगतोय। तुम्ही पहिल्यांदाच जर असं दिसतंय तर नंतरचं कसं दिसेल हा पण तर विचार करा ना काका। आपण आपल्यासाठी काय करतो, किती करतो। नाही दादा तुम्ही बोलल्यानंतर पाणी नाही टाकलेलं आहे, अजून काहीच नाही केलेलं आहे। मी आम्हाला बोलायची गरज नव्हती, आम्ही स्वतः करत होतो तर त्यांना लाज वाटून ते करायला लागले। दादा आम्ही आई ते काही त्यांची विडंबना किंवा त्यांचा हात हे बघा समोर एक पाण्याचं साधन हे पाणी हे बघा हे समोर ना पूर्ण पाणी पाजतोय। हो पण जेव्हा आम्ही पाणी पाजलं काका तेव्हा तोपर्यंत एकाही गाईकडे पाणी काहीच प्रबंध काय होता अजून पण नाही। हे बाबा अजून पण नाही इकडे व्हिडिओ नाही ती गरजेची आहे। गोसेवक आहेत आम्ही। हो ठीक आहे ना दीदी, आमच्यासाठी गरजेचं आहे ना। आमच्याकडे पण असलं पाहिजे की तुमची सेवा किती आहे। आम्ही फॉरवर्ड करणार नाही ते आम्हाला परंतु ह्या गोष्टी पाणी जाऊलं का काय दादा फक्त नुसतं शूटिंग घेऊन हे काम करणं मला शेण त्या ढोर बटींचा काय खाले तिथलं शेण त्याचे बैठक बट्याले साधन लोकांना म्हणून फायदा नाही ना।